आंदोलन करणं, आपल्या रास्त मागण्या सरकारच्या पुढे ठेवणं हा आपल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मिळालेला संविधानिक हक्क आहे। आणि त्या हक्कानुसार जर आपली मुलं रस्त्यावर बसलेली आहेत, गेली 20-25 दिवस आपली मुलं उपोषणाला बसलेली आहेत, कुठल्याही पालकांसाठी हे अजिबातच योग्य नाही असतं की आपल्या मुलांना आपण अशा अवस्थेमध्ये बघणं। पण देशाच्या सध्याच्या सरकारनं त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आपल्या मुलांना शब्दशः रस्त्यावर आणलंय आणि भूक मारायला सोडलेलं आहे। मुलांच्या मागण्या रास्त आहेत। मुलं ज्या पद्धतीनं आंदोलन करतात ते अधिकाधिक अहिंसक करण्याचा प्रयत्न करतात, आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे। पण सरकारचं त्याला हाताळणं हे कुठल्याही पद्धतीने समर्थनीय नाही। त्याचा निषेध सगळ्या स्तरावरनं होणं आवश्यक आहे। सोनम वांगचुक यांच्यासारखा मोठा शास्त्रज्ञ ज्यावेळेला एका मागणीसाठी बसतो, त्याला सुद्धा ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला गेला, काल ज्या पद्धतीने उचलून नेलं गेलं, ते सुद्धा संविधानिक नाही। भारतातला जर प्रत्येक नागरिक संविधानिक मागणीसाठी जर आंदोलन करत असेल तर त्या प्रत्येक आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे। आणि ज्या पद्धतीचं वागणूक आता आपल्या मुलांबरोबर, देशातल्या या सगळ्या युवा वर्गाबरोबर आणि सोनम वांगचुक यांच्या सोबतीनं होत आहे, तो आमच्याच बरोबर झालेला आहे असं आम्हाला वाटतं। या सगळ्यांच्या बरोबरीनं आम्ही समर्थपणे उभे आहोत आणि हा प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न हा एवढाच आहे की आम्हाला प्रत्यक्षामध्ये दिल्लीला जाता आलेलं नाही, पण दिल्लीची प्रत्येक घडामोड त्या प्रत्येक माणसाला मॅटर करते, त्याच्यावर परिणाम करणारे आहेत। आज ती मुलं ही आमचीच मुलं आहेत ना, आमच्या मुलांवर सुद्धा जो प्रश्न आहे तो आमचाच आहे।